आणि आता आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। आरोपी अक्षयच्या पत्नीनं अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार। पोलिसांनीही आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार झाला आणि गृहमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी। मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है। आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्घृण हत्या आहे। गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं हे वक्तव्य आहे। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, हे निंदाजनक आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये। आज पोलीस एक जखमी आहे API दर्जाचा, आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं। बदलापूर प्रकरणामधील आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती, पण मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह खात्यानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे। शरद पवार यांची ट्विट करत शंका। बदलापूर अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे आता RSS पर्यंत गेलेले आहेत, त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न तर आहे का? अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर विजय वडेट्टीवार यांनी ही शंका व्यक्त केली आहे। उच्चस्तरीय चौकशी देखील मागणी केली आहे। एक नाथ एक न्याय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर नरेश म्हस्केंचं ट्विट। खासदार नरेश म्हस्केंकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। मध्यरात्री ज्युपिटर रुग्णालयात ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या भेटीला। पोलीस अधिकाऱ्याची योग्य ती काळजी घ्या, आयुक्तांच्या सूचना। आरोपी अक्षयचा एन्काउंटर झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष। नाशकात फटाके फोडून शिंदे गटाचा जल्लोष, तर बदलापूरमध्ये महिलांनी पेढे वाटून आनंद केलाय साजरा। बदलापूरमधील शाळेच्या विश्वस्तांच्या अटकपूर्व जामिनावर 1 ऑक्टोबरला सुनावणी। महिनाभरानंतरही संचालक संस्थाचालक मोकाट आहेत।